साधारण 3 वर्षापासून तू अभ्यास करत असेल आणि आता अचानक ही परीक्षाच रद्द झाली असं जेव्हा कळलं तेव्हा काय वाटतं? खूप मेहनतीने आम्ही अभ्यास केलेला. खूप आम्ही 10-12 तास अभ्यास करायचो पेपरच्या आधी. 3 मेला आम्ही नीटचा पेपर दिला. आम्हाला वाटलं खूप चांगले मार्क्स आले, सगळं झालं. आम्हाला वाटलं की आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून जाईल वगैरे. पण आता आज सकाळी आम्हाला कळलंय की नीट ची परीक्षा रद्द झाली आहे, तर आता परत एकदा द्यावं लागेल. तर आम्हाला आता परत अभ्यास सुरू करायला लागेल, सगळी प्रोसेस थ्रू परत जावं लागेल. तर ते आता सोपं नाही आहे. साधारण कधीपासून ही तयारी करत होता आणि तयारी करताना नेमकं काय काय तुला मेहनत करावं लागली, किती त्रास झाला किंवा किती पॅशनेट हे करावं लागलं? आणि आता तू म्हणतो होता की अतिशय चांगला पेपर दिला होता आणि जेव्हा कळतं की ही परीक्षाच रद्द होती त्याचं कारण पेपर फुटीचं दिलं जातं, किती त्रास झाला? मला थोडं खूप वाईट वाटलं, कारण मी 2-2.5 वर्षांपासून अभ्यास करत आहे. नीटच्या अभ्यासासाठी खूप सॅक्रिफाईस करावे लागतात. फोन नव्हता म्हणजे माझ्याकडे. सोशल मीडिया सगळं सॅक्रिफाईस केलेलं. 2-2.5 वर्ष खूप चांगला अभ्यास केला. टीचर्सवर भरोसा ठेवला, इन्स्टिट्यूटवर भरोसा ठेवला, सगळा अभ्यास केला. आता असा नीट तिथे म्हणजे राजस्थान किंवा कुठे दुसरीकडे पेपर फुटतो आहे अख्ख्या इंडियामध्ये, तर त्याच्यामुळे आम्हाला पण त्रास होता. परत पेपर द्यावा लागेल, सगळं परत करावं लागेल. तुझं नाव काय म्हणतात? भावेश भाटी। काय वाटतं तुला, काय वाटतं तुझी प्रतिक्रिया काय आहे? वेस्ट लगता है सब, ऐसा मतलब कुछ पॉइंट ही नहीं है फिर इतना ओके। करने के लिए। 2 साल जो भी पढ़ाई की सब वेस्ट, ओके, कुछ मतलब ही नहीं रहा। ऐसे पेपर ही लीक होना था तो फिर इतना करके मतलब ही क्या होगा। ओके. नो पॉइंट। म्हणजे खरं तर लाखो विद्यार्थी परीक्षेला होते आणि अतिशय खरं तर नीटचा पेपर म्हणजे परीक्षा देणं काही सोपी गोष्ट नाहीये. अनेकदा आपण पाहिलं असेल विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात आणि जेव्हा शेवटचा काही तास किंवा काही दिवस शिल्लक असतात तेव्हा अचानक ही पेपर रद्द झाल्याची बातमी येते, तेव्हा अब आगे कैसा करोगे? आगे फिर से आपको तयारी शुरू करनी पड़ेगी. करनी तो पड़ेगी अभी, उसके लिए वो मोमेंटम भी नहीं है, पता भी नहीं है एग्जाम कब है, कुछ नहीं उन्होंने बताया, तो बीच में अटके हुए हैं बस। ओके. अभी करना है पढ़ाई, पर कैसे शुरू करना है, वापस क्या करना है, वो क्लास के ऊपर ही ट्रस्ट है। अब बचा हुआ कुछ आइडिया नहीं है, एनटीए के साइड से तो नो आइडिया। क्या लगता है लेकिन इससे पहले ये कोई पहली बार नहीं, इससे पहले भी एक बार पेपर लीक हुआ था, इससे पहले भी एक बार यही सेम यही हुआ था, फिर से दोबारा होता है, ये बार बार होता है लेकिन फिर भी कुछ नहीं होता है, इसकी क्या लगता है आपको? बुरा लगता है, और क्या एक्सपेक्ट ही क्या कर सकते अभी। जितना भी सब सोच के रखा था कि हाँ अच्छे कॉलेज में जाएंगे, डॉक्टर बनेंगे, सब पे पानी फेर दिया, बस ऐसे वेस्ट लगता है, सब पॉइंटलेस ही है। अब ऐसा एक्सपेक्टेड ही नहीं था तो। ओके. आपका नाम क्या है? मेरा नाम जॉन है। आप कहाँ से हो? मैं पुणे से। पुणे से हो. क्या लग रहा है आपको यदि इतना एग्जाम ही रद्द हो चुकी है आपकी? मुझे एक्चुअली बहुत शॉक हुआ कि ये सब हुआ। लाइक आज सुबह मालूम पड़ा हमको कि एग्जाम कैंसिल हो गई और ये सब, और फिर इतनी मेहनत जो की थी 2 साल से, वो सब पानी में। कुछ अभी फिर से एकदम बेस से चालू करना रहेगा, फिर से रिवीजन चालू करनी पड़ेगी, एंड इतना मोमेंटम गेन करने के लिए टाइम लगता है। और ऐसे अचानक से एनटीए ने अनाउंस किया है कि हम रीमीट करेंगे, मतलब, एंड अभी तक डेट्स भी नहीं बताया, एंड हमको मालूम नहीं कि कितना टाइम मिलेगा क्वेश्चन वापस, वो जो 3 मई के पहले जो रेडीनेस थी हमारी, वो वापस आ पाएगी क्या? जो रेडीनेस थी, जो मोटिवेशन था, वो सब आएगा कि नाही वापस, हमको मालूम नाही. माझ्यासोबत काही शिक्षक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूयात. सर, किती मोठा धक्का होता हा विद्यार्थ्यासाठी, कारण विद्यार्थी तहानभूक विसरून या परीक्षेची तयारी करत असतात आणि ऐनवेळी त्यांना जेव्हा कळतं की आपण जो पेपर दिलाय ती परीक्षा रद्द झाली. नीटची तयारी जी आहे, तर आता सगळ्या पालकांना पूर्ण देशात माहिती असेल की नीट ही आता इतकी सोपी एक्झाम राहिलेली नाही आहे. त्याची तयारी अगदी मुलं 8वीपासून 9वीपासून 10वीपासून फाउंडेशन करून करतात. पुढे मग आमच्याकडे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन ते 11वी-12वी सिरियसली करतात, कॉलेज करतात, इतके सारे टॉपिक्स ते व्यवस्थित करतात आणि मग त्याच्यानंतर बोर्डाचे पेपर दिल्यानंतर त्यांच्याकडे जवळपास 60 दिवसाची कालावधी राहते. त्याच्यात ते त्यांचे जीव ओतून जे अभ्यास करतात क्रॅश कोर्समध्ये, तर हे सगळं करून दिवसातून ते 12-13 तास 14 तासापर्यंत अभ्यास करतात. एका दिवशी संडेला 3 तारखेला ती नीटची एक्झाम देतात आणि देऊन आल्यानंतर आम्ही आन्सर की काढतो. पेरेंट्स तहानलेले भुकेलेले आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येतात, आमच्याकडे एक अपेक्षेने बघतात. त्यांची आन्सर की निघाल्यानंतर त्यांना एक विश्वास राहतो की आमच्या मुलाला इतके मार्क मिळाले आहेत, 600च्या पुढे आहेत, 650च्या पुढे आहेत, 700च्या पुढे आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावर जो समाधान असतो की बाबा आमच्या मुलाने जे कष्ट केले मागच्या 2-3 वर्षात, आम्ही जे सॅक्रिफायसेस केले ॲज अ पेरेंट, रोज त्याला क्लासला सोडवणं, रोज क्लासपासून घेऊन जाणं, त्याचे जे तब्येतीची देखभाल ते पेरेंट्सने केलेलं, त्यांच्या ज्या चेहऱ्यावरचा समाधान होता, ते जर सडनली त्यांना असं कळतं की 8-10 दिवसांनी की ते सगळंच फ्रॉड होतं समहाव, म्हणजे आता आपल्याला परत त्या गोष्टीची तयारी परत एकदा करायची, तर ते मानसिक खच्चीकरणच आहे सर, ॲज अ पेरेंट म्हणून पण. आणि मुलांना तरी तुम्ही 15-16 वर्षात अजिबातच एक्सपेक्ट नाही करू मुलांची शकत. याच्यात काही चूक नसताना त्याची चूक नसताना त्या मुलांनी सिन्सिअरली 2 वर्ष अभ्यास करून ती टेस्ट दिली आणि मग त्याला जेव्हा रिअलाइज होतं की बाबा आपण या पूर्ण याच्यामध्ये आपल्यासोबत चिटिंग झालेली आहे, म्हणजे समाव मुलांसोबतच चिटिंग झालेली की माझे जे मार्क मला दिसत होते, मी जे स्वप्न रंगवले होते की एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळेल, तर जेव्हा त्याच्यावर त्यांना दिसते की हे आपल्यासोबत स्कॅम झालेला आहे, तर त्यांची मानसिक खच्चीकरण पूर्णपणे झालेलं आहे. आणि ह्या छोट्या वयात त्यांच्याकडून आपण ते लगेचच 30-40 दिवसात त्याच्यातून बाहेर येतील आणि परत जोमाने अभ्यास करून तेच रँक, त्यांना तेवढेच मार्क मिळतील, अशी जर आपण अपेक्षा करत असेल तर आपण खूप जास्त अपेक्षा त्या मुलांकडून त्या वयात ठेवतोय इतक्या कमी वयात. तर गव्हर्नमेंटला, NTA ला याचं भान असणं गरजेचं आहे की विनाकारण आपण ज्या 16-17 वर्षाच्या मुलांना हा मनस्ताप देतोय, उद्या जाऊन तर कुणाचं जरी बरं वाईट झालं, कुणी काही चुकीचा पाऊल उचलला किंवा कुणाचंही, आपण आजकालच्या पिढीमध्ये सांगू शकत नाही की हे मुलं इतके सेन्सिटिव्ह असतात, अशा वेळेस जर कुणी एखाद्याने टोकाचं पाऊल उचललं तर याच्यासाठी जबाबदार कोण कोण असेल? अगदी खरं आहे. हे तुम्ही प्लीज Okay. असं ॲज अन सिरियस इन्स्टिट्यूट तुम्ही ऑर्गनायझेशन आहात. NTA चे 24 मध्ये पण पेपर लीकचं प्रकरण होता, NTA ने 25 मध्ये पेपर खूप टफ बनवला, म्हणजे ओव्हर इयर्स NTA has proven that why they are not the best institute to design papers. So every year if you are doing the same things, you are repeating the same mistake, you are just playing with the mindset of the students at very early age, which is not Okay. expected. Please ओके, don't do that. खरं तर सर म्हणतात तसं अवघी 16-17 वर्षाची मुलं आहेत, अतिशय जोमानं त्यांनी अभ्यास केला आणि ऐनवेळी त्यांना जेव्हा ही परीक्षा रद्द झाल्याचं कळतं तेव्हा खरं तर हा धक्का खूप मोठा असतो. मॅडम, जेव्हा ही जी बातमी आहे पेपर रद्द झाल्याची, मुलांच्या काय प्रतिक्रिया होता? आता अनेक मुलांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. तैयार आहात की नहीं दैट इज अ डिफरेंट स्टोरी, है कि नहीं तैयार पता नहीं, लेकिन चॉइस भी तो नहीं है. ओके, सो एज टीचर्स हमारा तो एक ही कर्तव्य है कि हमारे स्टूडेंट्स को हमको वापस मोटिवेट करवाना ही है, क्योंकि ये जो सिक्योरिटी लैप्स हुआ है बाय द कमिटी, नो फॉल्ट ऑफ एनीबडीज, बट फाइनली हमको करवाना ही पड़ेगा, हमारे स्टूडेंट्स को वापस पढ़ाना पड़ेगा, हम रिवाइज करवाएंगे और हमको वापस उनको मोटिवेट करना ही पड़ेगा. लेकिन इफ आई थिंक अबाउट मानसिक स्थिती कशी आहे, खूपच वाईट आहे स्टुडंट्स. ओके. खरं तर आम्ही काही वेळापूर्वी काही विद्यार्थ्यांशी जेव्हा ऑफ द रेकॉर्ड होत होतो त्यातल्या अनेकांनी पुन्हा आम्ही या परीक्षेच्या वाटेला जाणार नाही अशी भावना देखील काहींनी बोलून दाखवली. पुन्हा आता तयारी करायची कशी करसाल? काय पुन्हा आता तुम्हाला म्हणजे आपण जितक्या जोमानं आता तुम्ही अभ्यास केला, पुढे देखील असाच होईल का? आता करावंच लागेल, काही ऑप्शन नाही. म्हणजे असं पण त्यांनी नाही ठेवलं की ज्यांना पाहिजे ते द्या, त्यांना सगळ्यांनाच द्यावंच लागेल आणि कॅन्सलच केलंय. तर आता ते जे मार्क्स आणले ते सगळं काहीच कामाचं नाही, तर परत बुक्स उचलावे लागतील, सुरुवातीपासून सगळं करावं लागेल. तर आपण पाहू शकता खरं तर 10वी-12वीच्या निकालानंतर 10वीची मुलं ही नीटची तयारी करतात, तर 12वीची मुलं ही परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत असतात आणि अशाच स्वप्नातून अनेक विद्यार्थ्यांनी या 3 मे 2026 रोजी नीटची ही परीक्षा दिली होती. मात्र ऐनवेळी पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करावी लागली आणि त्यामुळं देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पुन्हा एकदा पाणी फिरले गेलं. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.